नमस्कार. आज गुरुवार 11 ऑगस्ट 2022 लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. तर पहा, पहिली न्यूज आहे अडचणींतही भारतीय संशोधकांचे कार्य कौतुकास्पद. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर गीता नारळीकर म्हणजेच या सुपुत्री आहेत डॉक्टर जयंत नारळीकर. ओके, यांच्या मग पहा, यांनी एक म्हणजे यांचा शोध वगैरे चालू आहे, जे की कर्करोग वगैरे या संदर्भात आहे. म्हणजे डीएनए संदर्भात वगैरे यांचा शोध सध्याला चालू आहे, ज्यामुळे कर्करोग सारख्या आजारांवर नवीन औषध वगैरे तयार करण्यासाठी वगैरे मदत होऊ शकेल, असं त्यांचं मत आहे. मग पहा, त्यांनी एक बाब म्हटलेली आहे. पहा, विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना कुतूहल वाटणे, त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारणे आवश्यक आहे. प्रश्न विचारणे म्हणजे मोठ्यांचा अनादर करणे असे नसते. म्हणजे भारतीय संस्कृतीत मोठ्यांचा आदर केला जातो, पण त्यामुळे अनेकदा विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत. पहा, प्रश्न म्हणजे कुतूहल आलं, त्यामधूनच काय निर्माण होतं, तर प्रश्न विचारत जायचं असतं. ओके, आता आपल्याला हे प्रश्न विचारणे ही गरज आपल्यासाठी कशामुळे, तर पहा, ब्रेन स्टॉर्मिंग करावी लागते. ओके, यूपीएससी किंवा एमपीएससी असो, आता परीक्षेमध्ये आपल्याला 1000 ते 1200 शब्दांमध्ये निबंध लिहायचा असतं. ओके, मग एवढा शब्दसाठा आपल्याला जवळ नसतो. आपण लिहू शकतो 100 ते 200 पर्यंत, आपण इझी लिहू शकतो, त्यात काही नाहीये. परंतु जेव्हा 1200 शब्दांमध्ये एकाच विषयावर जर अगदीच डीप मध्ये लिहावं लागतं, त्यामुळे आपल्याला पण प्रश्न विचारावे लागतात. ओके, त्यामुळे प्रश्न विचारणे ही कला पण आपल्याला अंगी असली पाहिजे. ओके, म्हणजे कुतूहलापोटी ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात त्याला. ओके, आता वैज्ञानिकांचं वेगळं असतं, म्हणजे विज्ञानमध्ये वेगळं, व आपण आता एमपीएससी चे विद्यार्थी, त्यामुळे आपलं पण वेगळं ब्रेन स्टॉर्म आपलं पण झालंच पाहिजे. ओके, म्हणजे प्रश्न विचारायचे, आता कोणतीही जरी घेतली बाब, म्हणजे आता फिलॉसॉफिकल एसे वगैरे येतात, त्यात पण ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे असायलाच पाहिजे. आता एमपीएससी ची पाहूयात परीक्षा, त्यानुसार आपल्याला पण म्हणजे तुम्ही पण एक सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही पण प्रश्न विचारत चला. ओके, स्वतःला प्रश्न विचारून त्यातून जास्तीत जास्त उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्याला निबंधामध्ये पण 1000 आणि 1200 शब्दांमध्ये आपल्याला निबंध इझी लिहिता येईल. अन्यथा खूप अवघड जाईल निबंध लिहिण्यासाठी. ओके, ही एक टीप आपल्याला सांगता येते. त्यानंतर विदर्भाला जलतडाखा, भंडारा जिल्ह्यातील 18 गावांचा संपर्क तुटलेला आहे. ओके, म्हणजे सर्रास ही बाब आपल्याला दिसून येते. म्हणजे पूर आल्यानंतर गावांचा संपर्क वगैरे तुटत असतो. त्यामुळे प्रशासन अगदीच इथे पण कार्यरत असायला पाहिजे. हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर पुढे या, रुपी बँकेचा परवाना आरबीआय बँकेकडून रद्द. ओके, म्हणजेच अगदीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना ते अधिकार वगैरे आहेत. हे आपल्याला आरबीआय चे कार्य वगैरे यामध्ये आपल्याला ते शिकून घ्यायचं आहे. ओके, ज्या पद्धतीने मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणं हे एक कार्य आहे, तसंच आरबीआय सर्व बँकांना नियंत्रित करणं हे देखील करत असतं. त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं पाहिजे की आरबीआयचे म्हणजे काम कोणते. आता पहा, पूर्वी म्हणजे 2015च्या पूर्वी एक प्रश्न आलेला होता आरबीआयचा. आरबीआयची मेन फंक्शन्स कोणती होती, तर ठेवी स्वीकारणे अशा पद्धतीचे जे पर्याय वगैरे आले होते, ते नसून तर एक म्हणजे हे एक आहे, परवानगी वगैरे देणे, अनुसूचित बँका आणि सूचित बँका वगैरे अशा पद्धतीने ते तुम्हाला अ, हे पाहिजे, म्हणजे माहिती असायला हवं. ओके, कारण डायरेक्टली इझी प्रश्न होता तो. ओके, आता मला तो कितवा वर्ष होता तो माहिती नाही, म्हणजे मी आत्ता सहज बोलता बोलता तुम्हाला प्रश्न आठवला, त्यामुळे सांगतोय. ओके, तर आरबीआय चे फंक्शन देखील आपल्याला इझी विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर परत इकडे या. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसीवर पण भर देत चला, कारण राज्यसेवेला तर प्रश्न गेल्या वर्षी पण आलेला होता की इन्फ्लेशन मध्ये काय केलं जातं वगैरे, व ते दरवर्षीच येत असतं, त्याबद्दल काही नाही. त्यामुळे मॉनिटरी पॉलिसी पण घेऊन चला. त्यानंतर शिवसेनेतील फूट प्रकरणी निर्णय 22 ऑगस्टला, तसा आपल्यासाठी महत्वाचा नाही आहे, परंतु महाराष्ट्र संदर्भात आहे, त्यामुळे अगदीच गरजेचं आहे. त्यानंतर पुढे शिक्षकांवर फाळणी दिनाचे ओझे, म्हणजे फाळणी दिन हे देखील साजरी करायचा आहे, असा आदेश त्यांना देण्यात आलेला आहे. मग पाहूयात, म्हणजे आपल्यासाठी तर आवश्यकतेचा नाही, परंतु असं म्हणजे आपण इतिहासाचे पण विद्यार्थी आहोत. ओके, GS1, तुमचा GS1 मध्ये इतिहास हा देखील विषय ठरतो. त्यामुळे तिथे आपल्याला फाळणीचं जे सांगता येईल, त्याबद्दल आपण असं लिहू शकतो. निबंध पण लिहिण्यात काही हरकत नाही, कारण निबंधाची पण प्रॅक्टिस होईल व आन्सर रायटिंगची पण प्रॅक्टिस होईल.
ओके. अगदीच काल जेव्हा म्हणजे आमचं सेशन होतं तेव्हा सर बोलत होते की जे आपण हे करतोय म्हणजे डिजिटल नोट्स वगैरे जे करतोय ना, ते पण एक चुकीचं आहे. कारण तुम्हाला आता म्हणजे 0 ते 200 ते 250 शब्दांमध्ये तर इझिली तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. ओके. मग तुम्ही जर डिजिटलच नोट्स वगैरे जर काढत गेलात, तर तुम्हाला अगदीच पुढे चालून कुठेतरी तोटा आहे. ओके. त्यामुळे जास्त टेक्सावी न होता तुम्ही पण म्हणजे पेन आणि पेपर मोडवर वगैरे जायला पाहिजे. मी त्या संदर्भात व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण त्यांनी गाईडलाईन वगैरे जी दिलेली आहे, त्या संदर्भात त्यामध्ये खूप काही गोष्टी वगैरे आहेत, ज्या आपण निग्लेक्ट करत असतो. व आपण फक्त टॉपरचे आन्सर वगैरे पाहत असतो, परंतु ते पाहायचे नाहीत. तर त्या गाईडलाईन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी लवकरच त्या संदर्भात पण घेऊन येणार आहे. कारण आन्सर रायटिंगच्या पण सर्रास चुका आपल्याला त्यात दिसून येत असतात. त्यानंतर पुढे चला. म्हणजे अगदीच सर्व न्यूज आवश्यकतेच्या नाहीत, त्यामुळे मी स्किप करण्याचं हे करतोय. त्यानंतर पंतप्रधान योजनेअंतर्गत राज्यात 17 लाख घरांना मंजुरी वगैरे अगदीच बेस्ट आहे, परंतु आपल्याला हे करता येणार नाही. परंतु कुठेतरी आपण जेव्हा निबंध वगैरे लिहितो, परंतु निबंध तर तशा पद्धतीचे येतच नाहीत, परंतु GS 1 मध्येच वगैरे आपल्याला याला लिहिता येईल. ओके. कारण निबंध तर पूर्वीसारखे नाहीतच. ओके. UPSCला पूर्वी शिक्षण व्यवस्थेवर वगैरे डायरेक्टली निबंध येत असतात. परंतु आता फिलॉसॉफिकल आहेत, जे की कोटेशन बेस्ड आहेत. त्यामुळे प्लीज ते आपल्याला GS 1 मध्ये म्हणजे एवढं घरांना म्हणजे या अंतर्गत वगैरे मंजुरी वगैरे भेटलेली आहे असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. पण ही पण गरज नाहीये लक्षात ठेवण्याची. कारण द हिंदूमध्ये आपल्याला जो डेटा पॉइंट वगैरे भेटतो, त्यामधून मोर दॅन सफिशियंट आपल्याला तिथून भेटून जाईल. ओके. त्यानंतर पुढे चला. तिरंगा यात्रा आता पहा 15 ऑगस्ट पर्यंत सर्व हे चालणार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की गरजेचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क दिलेलं होतं. सुप्रीम कोर्ट बद्दल सर्व वाचून घ्यायचं होतं. ते तुम्ही कदाचित वाचून घेतलं आहात ही अपेक्षा करून मी पुढे जातो डायरेक्टली. त्यानंतर पत्राचाळ जे प्रकरण आहे त्या संदर्भात त्याची गरज नाही माझ्या मते तर, त्यामुळे मी याला स्किप करतोय पहा. ओके. त्यानंतर पुढे इथे पण नाही. राष्ट्रकुलवंत जे राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या त्या संदर्भात, त्यामुळे याला पण मी स्किप करतोय. ओके. म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असं होऊ नये, म्हणजे अगदीच डीप मध्ये आपण पण जाऊ नये या हेतूने मी याला स्किप करतोय. त्यानंतर तैवान प्रश्नी आगीशी खेळतय कोण, म्हणजे हे जेव्हा चिन्ह वगैरे म्हटलेलं होतं त्या संदर्भात, पण मला आवश्यकतेच वाटत नाही, त्यामुळे याला पण स्किपच आहे. ओके. त्यानंतर पहा इकडे चर्चा अशी चालू आहे की ते म्हणजे 12,000 पेक्षा रुपयाच्या कमी पेक्षा जे किमतीचे स्मार्टफोन विक्री करतात चीनी कंपन्या, तर त्यांना बंदी घालण्याचा वगैरे सरकारचा निर्णय आहे असा म्हणत आहेत. त्यावरती अद्याप हे नाही, परंतु सहज आता दुसरी न्यूजच नव्हती, त्यामुळे मी पण थोडंसं तुम्हाला सांगावं म्हटलं त्या संदर्भात आहे हे. म्हणजे केंद्राचा प्रस्ताव ज्या पद्धतीने अ, सीमा संघर्ष वाढत आहे. ओके. तेव्हा टिकटॉक, पबजी सर्व ऍप्लिकेशन वगैरे बंद केले त्या संदर्भात. तर पहा बाजारात चीनी कंपन्यांचे वर्चस्व किती. जून 2022 मध्ये आर्थिक तिमाहीच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण स्मार्टफोन विक्रीत 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोनचा वाटा 33% अधिक आहे. ओके. या वर्गात चीनी स्मार्टफोन कंपन्यांना हिस्सा जवळपास 80% आहे. भारतीय कंपन्या अगदीच नगदी म्हणजे काहीच नाहीयेत अशा पद्धतीचा वाटा त्यामध्ये आहे. त्यानंतर भारतीय म्हणजे कंपन्या मागे पडण्याची कारणे, बंदी घातल्याने खरे काय साध्य होणार. ओके. हे आवश्यकतेचं नाहीये खरं म्हटलं तर, कारण असा प्रश्न पण येणार नाही. जेव्हा आपण बाजारामध्ये 5G आणतो तेव्हा आपण गरीब पूर्णच अगदीच हे पण होऊ शकत नाही. ओके. कारण सर्व गोष्टीची पण आपल्याला गरज असते. ओके. त्यामुळे मी याला स्किपच करतोय थोडंसं. फक्त तुम्हाला इथं जे सांगायचं होतं की अशा पद्धतीची चर्चा वगैरे चालू आहे. त्यावर पाहूयात केंद्र सरकारचा वगैरे निर्णय आल्यानंतर सांगता येईल. ओके. कारण असे प्रश्न तर विचारले नाही जाणार, परंतु इंटरनॅशनल रिलेशन मध्ये कुठेतरी आपल्याला हा लिहिता आपल्याला एक फायदा होतो त्या बेसिसवर आहे. कारण हे पहा भारत अशा पद्धतीने म्हणजे इकडे चायना आहे. ओके. मग इंटरनॅशनल रिलेशन आणि बाजूचे संबंध वगैरे अगदीच पटून येतात, त्यामुळे आपल्याला हे गरजेचं होऊ शकतं. म्हणजे व्यापारामध्ये आपण त्यांना अडवण्याचा वगैरे प्रस्ताव करत आहोत का. ओके. अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता येईल. त्यानंतर मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न, हे एक म्हणजे अगदीच योग्य वाटलं मला, म्हणजे यांनी दिलेलं आहे.
तर त्यामुळे मी याला घेतलेला आहे. तर पहा, जिथे मानवी प्रतिष्ठेचे मोल सर्वोच्च मानले जाते तिथे जनता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व समता अनुभवत असते. आपल्याला स्वातंत्र्य आणि समता कधी आहे? आर्टिकल मूलभूत हक्कामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. ओके, आर्टिकल 14 आणि 15. त्यानंतर पहा, देशात म्हणजे भारत अगदी लोकशाही प्रमाण देश पण आहे, परंतु सफाई कामगाराची मृत्यूची आकडेवारी जास्त वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आता ही आकडेवारी कमी होत आहे असं संसद म्हणत आहे, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये 333 कामगारांना जीव गमवावा लागला. ही एक आकडेवारी म्हणजे अगदीच धक्कादायक पण आपल्याला सांगता येते. ओके, परंतु मग पहा, असं होऊ नये यासाठी 2003 मध्येच दाखल झालेल्या एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक मृतास 10 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देतानाच सरकारने यंत्राद्वारे अशी सफाई करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करावी असे आदेश दिलेले होते. ओके, त्यानुसार 2017ला नवीन सरकारने म्हणजे सरकारने नवी मानके व सुरक्षा नीती केली, परंतु प्रत्यक्षात मध्ये आकडेवारी वगैरे जर पाहिलं तर कोणीही याच्याकडे गांभीर्याने वगैरे घेत नाहीत व जास्त महापालिका अशा आहेत की त्या म्हणजे जे मानवी हे आहे, मानवी काम आहे ते अगदीच कमी पैशामध्ये उपलब्ध होऊ शकतं, परंतु यांत्रिकीकरण वगैरे जे आहे ते त्याला जास्त खर्च वगैरे लागतो. त्यामुळे काही महापालिकांनी किंवा महानगरपालिकांनीच वगैरे त्यांना विकत घेतलं ती यंत्रे वगैरे. बाकीचे सर्व कामगारांवरच अद्याप पण हे आहेत. त्यानंतर हे कामगार प्रशिक्षित म्हणजे व हे जे कामगार आहेत ते अगदीच कमी किमतीत कशामुळे? कारण त्यांच्याकडे स्किल नसते. ओके, स्किल नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा रोजगार वगैरे करायला त्यांच्याजवळ वाव वगैरे नसते. त्यामुळे हे जे मिळेल ते काम करायला वगैरे तयार असतात. या पद्धतीने ते जीव वगैरे धोक्यात घालत असतात. यासोबतच मग हे असं होऊ नये यासाठी देखील सरकारने नमस्ते हे एक कार्यक्रम त्यांनी राष्ट्रीय कार्य योजना वगैरे आखलेली होती, परंतु ती पण कुठेतरी कमीच पडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पहा, मलजल सफाईसाठी मनुष्यबळाचा वापर हा गुन्हा ठरवला गेला. त्यालाही आता अनेक वर्ष लोटली, तरीही सरकार खाजगी पातळीवर आज ही पद्धत सर्रास वापरली जाते. ओके, मृत्यू पावणारा लहान असो किंवा मोठा, कनिष्ठ जातीतला असो की वरिष्ठ, त्याकडे तेवढ्याच गांभीर्याने बघण्याची सवय गेल्या 75 वर्षात आपण साऱ्यांमध्ये रुजवू शकलो नाही. ही एक खंतची बाब आपल्याला दिसून येते. ओके, म्हणजे हा अगदीच पॅराग्राफ म्हणजे हा लेख अगदीच मोठा व अगदीच गरजेचा होता, कारण इंडियन सोसायटी GS1 मध्ये आपल्याला लिहिता येतं व त्यानंतर एस ला पण कदाचित कुठेतरी आपल्याला ह्याचं पार्ट नक्कीच आला असतं कामाला, पण यांनी छोटाच घेतलेला. त्या संदर्भात जरी घेतला तरी मी त्याचं तुम्हाला अगदी योग्यरित्या सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे जे हायलाइटेड पार्ट आहे एवढं पोर्शन आपल्याला उचलून आपल्या नोट्समध्ये वगैरे लिहून ठेवू शकतो आपण. ओके, कारण याचं काम आपल्याला नक्कीच कुठेतरी येईल. ओके, तर हे या संदर्भात होता. बाकी जे दुसरे लेख आलेले आहेत ते मला गरजेचे वाटले नाहीत, परंतु हा छोटाच जरी होता तरी तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यात निर्णयांचा खेळ. ओके, आत्ताच गरजेचा नाहीये. पुढे चला, राजकीय न्यूज. त्यानंतर पुढे चला, करिअर वृत्तांत. परकीय चलनाचा विनिमय दर, जे डॉलर आणि रुपया यांमध्ये जो खेळ वगैरे चालला जातो की 1 रुपयाला एवढे डॉलर वगैरे, त्या संदर्भात आहे हा. जर तुम्हाला माहिती नसेल वगैरे तर वाचून घेऊ शकता, पण माझ्या मते तर हे वाचणं गरजेचं नाहीये, कारण तुम्ही सिलेबस कंप्लीट करा. सिलेबसमध्ये आपल्याला हा पार्ट देण्यात आलेलाच आहे अगदी. ओके, त्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस वगैरे BOP मध्ये वगैरे हे येतं, त्यामुळे तेव्हा तुम्ही हे शिकून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे सिलेबस कंप्लीट करून घ्या. ओके, म्हणजे प्रत्येक टॉपिक वगैरे जर आला तर त्यामध्ये हे करून बसू नका की त्यालाच घेऊन पूर्ण हे करायचं. म्हणजे यामध्ये हे नाहीये. बेसिकली आपण पाहिलं तर आपल्या सिलेबसमध्ये जास्त पद्धतीने वगैरे कव्हर होईल व इथे जर केला तर एखादी शिक्षक वगैरे नसतो, त्यामुळे काय प्रॉब्लेम होतं, एवढं जे दिलेलं आहे ते सर्वांसाठी म्हणून दिलेलं असतं. मग यामध्ये कदाचित काही तुमच्या शंका राहूनच जातात, परंतु शिक्षक समोर वगैरे असल्यानंतर सिलेबस कंप्लीट करताना ते तुमच्या शंका वगैरे दूर करतात. त्यामुळे तिथे कंप्लीट करून घ्या व असे जे डेलीच येत असतं ते काही ना काही. त्यामुळे मला नाही वाटत की ते तुम्ही इथं योग्य पद्धतीने ते सिलेबस कव्हर होईल तुमचं. ओके, त्यानंतर डिजिटल कर्ज मंचाच्या दांडगाईला व्यसन, रिझर्व्ह बँकेकडून प्राथमिक नियम चौकट. आता यावरती नक्कीच येणार आहेत
म्हणजे जे डिजिटल रूपाने आपल्याला कर्ज वगैरे जे देण्यासंबंधी जे चर्चा वगैरे होती, म्हणजे आपल्याला अगदीच संस्था वगैरे मिळतात किंवा आपल्याकडे मोबाईल ऍप्लिकेशन पद्धतीने पण आपल्याला हे कळलं जातं की कर्ज तुम्ही घेऊ शकता वगैरे. तर त्या संदर्भात नियम चौकट वगैरे आरबीआय कडून जाहीर करण्यात आलेली आहे. मग त्यावरती अगदीच लेख वगैरे येतील. मग तेव्हा आपण याकडे परत एकदा पाहूयात. सध्याला तर हा टॉपिक बिल्डअप होत आहे, त्यामुळे आत्ताच लक्ष वगैरे न घातलेलं परवडेल. ओके. आय होप आजचं न्यूजपेपर जे आहे तुम्हाला अगदीरित्या योग्यरित्या समजलेलं आहे. काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.